हे बघा, नमस्कार. आम्ही कसारा घाटामध्ये जवाहर फाट्याला आहोत आणि बघा सुंदर दृश्य. वरतून ट्रेन ट्रॅक आहे. हे मी का व्हिडिओ काढतो आहे की हे अनॲक्सेप्टेबल आहे, हे बरोबर नाही आहे. जागोजागी हे जे लोक बाहेरून येतात. आता त्या दिवशी एका आदिवासी ग्रामपंचायतीमध्ये दुबईची लोकं आली होती. विचार करा, दुबईची लोकं हे असं बघतील तर कसं दिसेल हे. ते दुबई सोडावं. आपली तब्येत बघा, आपलं पर्यावरण बघा. प्लॅस्टिक हे कधी हे डिस्पोजेबल नाही आहे, राईट. तर हा व्हिडिओ आम्ही डेफिनेटली ट्विट करू कलेक्टर्सना, ठाण्याचे असतील, पालघरचे असतील, और एव्हरी कलेक्टर गव्हर्नमेंटला ट्विट करू की आपण अकाउंटेबिलिटी ठेवूया. अकाउंटेबिलिटी दोन ठिकाणी, एकतर गावापाड्यांमध्ये ग्रामपंचायत लेवलला, त्या सरपंच लेवलला, आणि जर शहर असेल तर महानगरपालिका और जी नगरपालिका असेल ती अकाउंटेबिलिटी ठेवूया की तुमच्या एरियामध्ये असा कचरा दिसलाच नाही पाहिजे. जर दिसला तर कारवाई करण्यात येईल, असा आय थिंक आदेश काढला पाहिजे. असेल का नसेल का, आत्ता आहे का नाही हे मला माहीत नाही. बट प्लीज हे काहीतरी चेंज करूया. हे बरोबर नाही हो, म्हणजे काय याला अर्थच नाही आहे. हे बघा सगळं हे बाटल्या बिटल्या हे कधी डिस्पोजच होणार नाही आहेत. तर नागरिक हो, आपण पण स्वच्छता ठेवूया. बट गव्हर्मेंट प्लीज अकाउंटेबिलिटी ठेवा. GR काढा, त्या कलेक्टर लेवलला GR काढूया आणि जे अकाउंटेबल आहे तर अकाउंटेबिलिटी ठेवूया की हे तुमचं काम आहे, तुम्ही साफ केलंच पाहिजे. भले तुमच्या पाड्याच्या बाहेर असेल, बट तुमच्या एरियामध्ये आहे ना, तर करूया. तुमच्या शहरात आता एका ठिकाणी नाव घेणार नाही, आमदाराच्या बाजूला नाला आहे, पूर्ण भरला आहे नाला. का नाही करत ती नगरपालिका माहीत नाही मला. बट जर अकाउंटेबिलिटी ठेवली कलेक्टरनी की बॉस नगरपालिकेने स्वच्छता केलीच पाहिजे, नागरिक आहे गलिच्छ जाऊ दे, गोष्ट वेगळी आहे, बट त्यांनी त्यांची ड्युटी केली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. चुकलं असेल तर बघा काय ते, बट हे केलं पाहिजे. थँक्यू.